नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओपासून आपण कॅलेंडर या टॉपिकचे टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 3 बघितलेले आहे। आज आपण टाइप 4 ला इथे सुरुवात करत आहे। बघा विद्यार्थी मित्रो, कॅलेंडरची टाइप 4 म्हणजेच एक जादुई ट्रिक आहे जी तुम्हाला जो दिवस आहे ते दिवस तुम्हाला कोणत्या दिवसाच्या आधारावर काढायचा नाही, तर निव्वळ तारीख जरी नसेल तरी तुम्हाला ते दिवस सहज काढता येते। ते कसे काढायचे आहे ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, त्या ट्रिकच्या माध्यमातून किंवा ट्रिकच्या उपयोगानं जर आपल्याला दिवस काढायचे असेल तर काही गोष्टी आपल्याला अगोदरच माहीत असणं आवश्यक आहे। तर त्या गोष्टी अगोदर मी तुम्हाला इथे सांगतो आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जसं की लीप इयर्स, लीप वर्ष, जसा लीप वर्ष आहे तर लीप वर्ष जर आला तर त्यावेळेस त्या लीप वर्षाचा कोड जो आहे तो काय घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे। जसं लीप वर्ष म्हणजे कोणते, आता बघा लीप वर्षाचा कोड काय घ्यायचा आहे म्हटलं मी 0। जर त्या लीप वर्षापासून जर तो वर्ष 100 वर्षांनी समोर असेल तर त्याला काय घ्यायचा आहे कोड, मग 5 घ्यायचा आहे। आणि लीप वर्षापासून जर तो वर्ष हा किती 200 वर्षांनी समोरचा असेल तर त्याला घ्यायचा आहे 3। आणि लीप वर्षापासून जर ते वर्ष 100 वर्षांनी समोर असेल तर त्याला घ्यायचा 1। आता हे 100, 200 आणि 300 काय आहे मी तुम्हाला विस्तृतपणे इकडे सांगतो आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जसे की आपला जर एखादी वर्ष असेल, जसं एखादी तारीख आहे त्या तारखेचा वर्ष आहे तुमचा 1700, किती आहे 1700 हा जर वर्ष असेल तर आता ह्या 1700ला आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, तर 1700ला कसं लिहिता येईल, 1600 + 100। आता 1700च्या आधीचं लीप इयर्स कोणता आहे, लीप वर्ष हा आहे 1600। आता लीप वर्ष म्हणजे काय पकडायचं आहे, 0। आता मग ह्या 1600 म्हणजे 0 झाला आणि 100 म्हणजे काय झाला, म्हणजे 1600 पासून 1700 हा किती वर्षांनी लांब आहे, तर 100 वर्षांनी दूर आहे, म्हणून याला हा झाला 100। म्हणजे ह्या 100चा जो कोड आहे हा काय घ्यायचा आहे, मग इथं 5 घ्यायचा आहे। आता समजा वर्ष जर 1800 असेल, मग आता काय घेईल, हा 1800ला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, 1600 + 200। मग काय करायचं आहे, 1600 पासून 1800 हा 200 वर्षांनी समोर आहे, म्हणून या 200 वर्षाचा कोड काय घ्यायचा आहे तुम्हाला, 3। सपोज तुमचा वर्ष किती आहे, 1900 आहे, मग अशा वेळेस काय येईल, मग हा 1600 पासून हा 1900 हा वर्ष किती लांब आहे, मग तो आहे म्हणजे ह्याला 1600 + हा किती झाला 300, म्हणजे किती 300 वर्षांनी लांब आहे। मग अशा वेळेस काय घ्यायचं आहे तुम्हाला, 300 म्हणजेच काय घ्यायचा आहे, 1 हा कोड घ्यायचा आहे। समजलं विद्यार्थी मित्रो, 100 वर्ष लांब असेल तर त्याला घ्यायचा आहे 5, 200 वर्ष लांब असेल तर त्याला घ्यायचा आहे 3 आणि 300 वर्ष लांब असेल तर त्याला घ्यायचा आहे 1। आणि तो जर आता 2000 जर घेतला आपण, पहा इथं 2000 वर्ष जर पकडले, 2000 म्हणजे काय झाला, तो लीप इयर्स झाला। लीप इयर्स झाला म्हणजे हा काय 0, म्हणजे लीप इयर्स आपल्याला कशा पद्धतीने काउंटिंग करायची आहे, मग आता 400 वर्ष असेल तर तो काय होईल 0 हा लीप इयर, 800 वर्ष असेल तर हा सुद्धा लीप इयर, 1200 वर्ष असेल तर लीप इयर, 1600 लीप इयर जसा इथं आपण घेतलेला आहे, आणि हा 2000 हा इथं घेतला आहे। अशा पद्धतीचे आले, याच्यासमोरही पुन्हा 2400 आले, 2800 आले, है की नाही, असे जरी आले तरी त्याला काय, हे सर्व लीप इयर्स आहे आणि याचे कोड्स काय घ्यायचे आहे तुम्हाला, सगळे याचे जे कोड आहे काय घ्यायचे आहे, 0 घ्यायचे आहे। समजलं विद्यार्थी मित्रो, म्हणजे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की लीप वर्ष असेल तर त्याला घ्यायचं आहे 0 हे अशा पद्धतीचे कोड, आणि लीप वर्षापासून जे वर्ष आहे तो वर्ष 100ने जर मोठा असेल तर त्याला घ्यायचा आहे 5, 200ने मोठा असेल तर घ्यायचा आहे 3 आणि 300ने जर मोठा असेल तर त्याला घ्यायचा आहे 1। आता ही एक गोष्ट झाली। पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी, आता इथं तुम्हाला तारीख आणि वर्ष दिलं असता तुम्हाला डायरेक्ट दिवस काढायचा आहे, म्हणजे दिवस तुम्हाला दिलेला नसेल त्या उदाहरणामध्ये, त्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जसं आपल्याला संडे आहे, मंडे आहे, ट्यूजडे आहे, वेनसडे आहे, थर्सडे आहे, फ्रायडे आहे आणि सॅटरडे आहे। म्हणजेच हा आहे रविवार, हा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे जर असतील तर सुरुवात कुठून करायची आहे, संडे 0 जर आला तर समजून घ्यायचा आहे तो संडेचा कोड आहे, म्हणजे रविवार आहे असं समजायचं, सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5 आणि शनिवारला 6। असं आपल्याला ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। बस एवढी जर माहिती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही दिलेल्या तारखेचा जो वार आहे कोणत्याही दिवसाचा उल्लेख न करता
तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येते, अशी ही जादुई ट्रिक आहे. चला आता यानंतर आपण उदाहरणाद्वारेही चांगल्या प्रकारे समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, हे ट्रिक आपण उदाहरणाद्वारे कशा पद्धतीने सोडवल्या जाते आहे ते आता आपण शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, पहिला आहे 23 मार्च 1931ला कोणता दिवस होता. 23 मार्च 1931ला कोणता दिवस होता. इथं काय करायचं आहे, सर्वात आधी इथं जो आकडा येईल, इथं जो आकडा येईल त्याचा काय करायचं आहे, 1ने कमी करून लिहायचा. म्हणजे इथं 31 आहे तर काय करायचं आहे, 30 लिहिले. आता 30 लिहिले, त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या 30ला काय करायचं आहे, आपल्याला सर्वात आधी 7ने भागायचं आहे. 7ने भागल्यानंतर जे बाकी उरते ते इथं लिहायचं आहे. 30ला 7ने भागल्यानंतर बाकी किती उरते आहे, 2. हे झाले आपले बाकी. नेक्स्ट दुसरी स्टेप काय करायची आहे तुम्हाला, आता इथे पुन्हा हाच आकडा जसाच्या तसा लिहायचा आहे आणि भागीला 4 करायचा आहे. आता काय करायचं आहे, भागाकार जेवढा आहे ते तेवढा लिहायचा आहे, बाकी तुम्हाला सोडून द्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, किती वेळा भाग जाईल, मग 4 7 28 म्हणजे किती पूर्णपणे भाग जातो 7 वेळा. बाकी किती उरते, 2 ते आपण सोडून द्या. म्हणजे हे काय लिहिलेलं आहे आपण इथं, भागाकार लिहिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा समजून घ्या. पहिले काय करायचं, इथं जो अंक येईल त्या अंकाचा 1ने कमी करून लिहायचं, त्याला भागीला 7 करा आणि लिहायचं का, बाकी लिहायचं आहे, भागाकार लिहायचं नाही. बाकी किती उरते आहे, 7ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरते आहे ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तोच आकडा जसाच्या तसा लिहा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 4ने भागायचं आहे आणि इथं लिहायचं आहे तुम्हाला भागाकार किती येते ते लिहायचं आहे, बाकी तुम्हाला सोडून द्यायचे आहे. बघा हे दोन्ही अपोजिट आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, आता तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तिसरी गोष्ट काय करायची आहे, आता तुम्हाला हा जसा बघा, हा इयर्स किती आहे, 1900. हा किती आहे, 1900 आहे. 1900ला आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येते, 1600 अधिक 300 आपण शिकलेला आहे याच्या आधी. 1600 अधिक 300, 1600 अधिक 300, 1600 म्हणजे 0 येईल, 300 म्हणजे किती कोड येईल, हा कोड येईल 1 झाला. हा झाला वर्षाचा कोड. आता काय करायचं आहे, झाला. आता आपल्याला फक्त दिवसाचे कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू. बघा विद्यार्थी मित्र, आता काय करायचं आहे तुम्हाला, 23 मार्च. आता 23 मार्च 2031 पर्यंत जा. आता जानेवारीपासून, जानेवारीमध्ये किती येते, 3 दिवस असतात. जानेवारी म्हणजे 31 दिवस. 31 दिवसाचा जर आपण कोड काढला तर किती होईल, तो 3. फेब्रुवारी लीप इयर्स नाही आहे, 1930 लीप इयर आहे का, नाही, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. लीप इयर असेल तर तो 1 येणार, लक्षात ठेवायचं. लीप इयर्स नाही म्हणजे 0. त्याच्यानंतर हा झाला फरवरी. मार्च किती आहे, 23 मार्च म्हणजे 21 गेले म्हणजे राहिले किती, 2. आता इथं किती झाले, एकूण 5 झाले. आता बघा, आता काय करायचं, जेवढे आलेले आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज करा, नाहीतर 7 जर होत असतील तर ते काटून टाका. बघा हा 7 आहे, कटला. हा 2 अधिक 5 हा कटला. आता राहिला किती, 1. म्हणजे काय करायचं आहे, 1 हा कोणत्या दिवसाचा कोड आहे, 1 हा आहे सोमवारचा कोड. म्हणजे निश्चितच विद्यार्थी मित्र बघा, इथं काय पूर्ण कॅल्क्युलेशनच्या अंती काय निघाला, फक्त 1 शिल्लक राहिलेला आहे आणि 1 म्हणजेच कोणता झाला आपला, हा सोमवार. बघा विद्यार्थी मित्र, सोमवार म्हणजेच काय, मंडे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. म्हणजेच 23 मार्च 1931ला कोणता दिवस होता, तर तो सोमवार होता. बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर खोटं वाटत असेल किंवा आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये काही फॉल्ट आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही हे सगळे जे उदाहरणं आहे किंवा ह्या तारखा आहे तुम्ही मोबाईलवर, गुगलवर, कोणवर तुम्ही चेक करू शकता की जे आपण उत्तर काढताय ते उत्तर बरोबर आहे की नाही. नेक्स्ट त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा विद्यार्थी, 15 ऑगस्ट 1947ला कोणता दिवस होता. 15 ऑगस्ट 1947ला. आता बघा इथं किती आहे, 47 आहे. 47 आहे तर आपल्याला लिहायचं काय, 46. बघा 46 आता भागीला किती, 7. 46ला जर 46ला 7ने जर भागले तर किती वेळा भाग जातो, बघा 7 छकम 42. पण आपल्याला काय इथं भागाकार लिहायचा आहे का, नाही, 42 म्हणजे बाकी लिहायचं आहे. 46 मधून 42 गेले, राहिले किती, 4. हे झाली तुमची बाकी लिहिले. नेक्स्ट दुसरी पुन्हा स्टेप काय करायची आहे, 46 आहे, 46 भागीला काय करायचं आहे, 4 करा. आता काय करायचं आहे, फक्त भागाकार लिहायचा, 4 1 4, 4 1 4, 11 44, बाकी उरते ते सोडून द्यायचे आहे. म्हणजे हे झाला तुमचा भागाकार. बघा अशा पद्धतीने. आता तिसरी गोष्ट काय करायची आहे, इसवी सन आहे. कोणता इसवी सन आहे, 1900 आहे. हा 1900 आहे. 1900 असल्यानंतर आपण ह्याला काय कोड होतो, इथं बघा आपण सोडलेलं आहे. 19ला कसं लिहिता येते, 1600 अधिक 300 म्हणजे 1900 होतात. म्हणजे याचा कोड किती येते, 1. 1600 म्हणजे 0, 300 म्हणजे 1 झाला, 1. आता काय करायचं आहे, फक्त आता जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे दिवस मोजा. आता काय होईल बघा, इथं 1946 आहे. 1946 हा सुद्धा लीप इयर्स नाही. म्हणजे काय येईल मग, जानेवारी
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै झाला, ऑगस्ट आला 15, 15ला 15 म्हणजे 1. आता बघा त्याचे काय करायचं, कॅल्क्युलेशन करा. आता बघा 3 3 3 3 4दा 3 आणि 2 पकडला तर हा झाले 14. संपले. हा 2 आणि हा 1 म्हणजे किती येईल 3. आता सगळ्यांची बेरीज करा. बघा हा 4 आणि 3 हा 7 कटला, 11 अधिक 1 12 झाले, 12मधून 7 गेले, 12मधून किती गेले 7 गेले म्हणजे किती राहिले 5 राहिले. 5 म्हणजेच कोणता दिवस आहे बघा. आता 5 हा दिवस कोणता आहे आपला बघा इथं. 5 म्हणजेच तुमचा शुक्रवार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 15 ऑगस्ट 1947 हा काय झाला तुमचा शुक्रवार निघालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रो, म्हणजे 5 आला कॅल्क्युलेशनच्या शेवटी पूर्ण, म्हणजे निघाला कोणता शुक्रवार. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला कोणता दिवस होता, शुक्रवार होता. चेक करून घ्यायचं विद्यार्थी मित्र. नंतर बघा तिसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण बघा 19 फेब्रुवारी आता 1630ला कोणता दिवस होता. हा स्पेशल दिवस आहे आपल्यासाठी. हा काय आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म म्हणजे जन्मतारीख आहे. आता त्यांची जन्मतारीख आहे तर आपल्याला महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे आज आपल्याला इथं माहीत होणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, 19 फेब्रुवारी 1630ला 30 आहे तर काय करायचं आहे, याला 1ने कमी करून लिहा. सर्वात आधी 1ने कमी करून लिहिले, भागीला 7 करा. जो 7चा 7 28 उरते किती, बाकी 1 उरते आहे. झाला. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट काय करायचं, 29 भागीला 4 करा. आता काय करायचं आहे, फक्त भागाकार लिहायचा. किती वेळा भाग जातो आहे, 728, 4 7 28 म्हणजे 7 लिहिलं. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा इथं किती आहे 1600 आहे. बघा आता 1600 फक्त हेच बाकीचे सोडून द्यायचे. बघा 1600 आहे. 1600चा कोड किती येतो, 1600 लीप इयर आहे म्हणजे 0 पकडायचं. आपण आधीच शिकलेलं आहे की लीप इयर असेल तर 0 पकडायचं. झालं. आता त्याच्यानंतर बघा फेब्रुवारी. आता इथं काय जात असताना बघा काय करायचं आहे, आता जानेवारी हा झाला जानेवारी 1600 बघा 1600 लीप इयर जरी असेल तरी पण काय करायचं, हा जानेवारी 3 झाला, फेब्रुवारी 19पर्यंतच पकडतात. जर तिकडे समोर गेली असती तर मात्र तुम्हाला तो फेब्रुवारी महिना 29चा झाला असता, परंतु 29 तारखेपर्यंत आपण चाललोच नाही, म्हणजे 19 तारखेला संपत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, मग हे जानेवारीचे 3 19चे किती, मग आता 19 तारीख फेब्रुवारीचे 19 म्हणजे त्याच्यातून 14 गेले म्हणजे 5 राहिले. इथं येईल 5, हे झाले तुमचे 8. आणि इकडे बघा आता काय, हा 7 आहे 0, नंतर 1 आणि 8 किती होतात, हा 0 असा आहे म्हणजे 7 0 झाला. 1 आणि 8 काय झाले 9, 9मधून 7 गेले 2 म्हणजे कॅल्क्युलेशनच्या शेवटी काय आला तुमचा 2. 2 म्हणजेच कोणता झाला, मंगळवार. 2 म्हणजे कोणता झाला, मंगळवार. अशा पद्धतीने मंगळवार. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्मदिवस हा का आलेला विद्यार्थी मित्र 19 फेब्रुवारी 1630ला कोणता दिवस होता, तर तो मंगळवार होता. अशा पद्धतीने तुम्हाला 1 2 आणि 3 मी उदाहरणं तुम्हाला समजून सांगितलेले आहे. आता तुम्हाला हे उदाहरणं समजले असं मी गृहीत धरतो आहे. आणि हे 4थं जे उदाहरण आहे हे म्हणजे 14 एप्रिल 1891ला कोणता दिवस असेल, हा तुम्हाला स्पेशल दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मतारीख आहे, तर त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे हे तुम्हाला या कॅल्क्युलेशननुसार म्हणजे ह्या ट्रिकच्या माध्यमातून सोडवायचं आहे. उत्तर काढल्यानंतर उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि अशाच नवनवीन ट्रिककरिता तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो.